सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे नागरिकांवर कोणतेही करवाढ किंवा दरवाढ लादली जाणार नाही। सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित 1400 कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे नागरिकांवर कोणतीही करवाढ किंवा दरवाढ लादली जाणार नाही। पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव तातडीने पाठवल्याने तो सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण महापौर विनायक कोंड्याल यांनी पत्रकार परिषदेत दिलं। महापौर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कोंड्याल म्हणाले की या प्रकल्पाबाबत करवाढीचे गैरसमज पसरवले जात आहेत, मात्र कोणत्याही परिस्थितीत शहरवासियांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाणार नाही। प्रकल्पातील दर आणि अटी निश्चित करण्यासाठी सखोल अभ्यास सुरू असून त्यासाठी वेळ मागण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 1378 कोटी 42 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 50% निधी जागतिक बँकेकडून कर्ज रूपाने तर 25% निधी केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहे। उर्वरित 25% हिस्सा महापालिकेला उचलावा लागणार आहे। महापालिकेचा हिस्सा भागवण्यासाठी 200 कोटी रुपयांचे बॉन्ड उभारण्याचा निर्णय असून उर्वरित निधी बीओटी तत्वावर प्रकल्प, मोक्याच्या जागांचा विकास, भाडे करारांचं पुनर्मूल्यांकन आणि कर वसुली वाढवून उभारण्यात येणार आहे। कर वसुली 90% नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या उत्पन्न वाढीच्या पद्धतींचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी सोलापुरात करण्याचा विचार आहे। 19 एप्रिल रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पावर पुढील चर्चा होणार आहे। या प्रस्तावावर कोणतीही सह्यांची मोहीम किंवा दबाव नसल्याचं स्पष्ट करत अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीत चर्चेनंतरच घेतला जाईल, असंही महापौर विनायक कोंड्याल यांनी नमूद केलं। लोकांमध्ये गैरसमज होऊ नये, कारण का या ठिकाणी विषय करत असताना कुठल्याही नागरिकांना सोलापूर शहरातील नागरिकांना टॅक्सच्या रूपांतरमधून करवाढ असेल, दरवाढ असेल, ही कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाही आहे। उलट या ठिकाणी अनेक स्रोत सोलापूर महानगरपालिकेमध्ये च्या माध्यमातून, जर वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी 800 कोटी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, त्याला आम्हाला कॉन्ट्रीब्युशन मनी म्हणून जे काय आम्हाला द्यायचं आहे, तर एक तर बॉन्डच्या स्वरूपातून आम्ही या ठिकाणी तो निधी उभा करणार आहे। आणि तसंच दुसरा म्हटलं तर या ठिकाणी अनेक स्रोत महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या वाढीमधून आहे। आज तुम्ही बघता की महानगरपालिकेची जी प्रशासन काळ होता, 4 वर्ष प्रशासन काळ असताना या ठिकाणी 40%च वसुली या ठिकाणी झाली। आज ही पुढे ही 40% वसुली आम्ही 80-90% पर्यंत कसं नेता येईल ह्याच्यावर आम्ही या ठिकाणी भर देणार आहेत। त्यात भूमी मालमत्तेचा विषय अनेक तुम्हाला माहिती आहे की मेजर गाळे, मिनी गाळे आपल्याला या ठिकाणी आहेत, ते पोट भाडेकरू यांना या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्यांच्या ह्याच्यासाठी एक काय कायदा केला पाहिजे जेणेकरून महापालिकेला उत्पन्न ते कमी भरतात पण मूळ मालकाला या ठिकाणी जास्त देतात। तर त्या दृष्टिकोनातून आता जो आपला रेडी रेकनर आहे, रेडी रेकनर दराप्रमाणे त्या पोट भाडेकरू जर भरत असेल किंवा मालकाला या ठिकाणी मूळ मालकाला त्या पद्धतीने जे आपले रेट आहेत ते कसे वाढतील, या दृष्टिकोनातून आम्ही जवळपास 600 गाळे, 1000 पैकी 600 गाळे आपल्याला या ठिकाणी तसेच प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी आपण उत्पन्न कसं वाढवता येईल हे बघणार आहेत। आणि बीओटीचे प्रकल्प सोलापूर महानगरपालिका अनेक बीओटीचे प्रकल्प आपल्याला या ठिकाणी जागा तसेच पडून आहेत, तर बीओटी प्रकल्प कसं राबवून महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढवता येईल या ठिकाणी आमचं दृष्टिकोन राहणार आहे। या पत्रकार परिषदेला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपच्या शहर अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती।